काय ग वीणा, यावर्षी तरी मोदक मोदकासारखे झालेत का नाही? सासूबाई अगदी छान झालेत, बघालच तुम्ही. वीणा जेवायला बस तू पण, चल. आई आई काय वाढणार कोण मग? अगं मी आहे ना, बस म्हटलं ना. हो नाही. नको इतका विचार करूस. अगं इतकी वर्ष झाली तू या घरात आहेस, पण कधी स्वतःहून म्हटलं नाहीस की मी आधी जेवायला बसते. आणि मी कधी तुला आग्रह केला नाही की तू यांच्या बरोबर जेवायला बस म्हणून. हे चित्र बदलायला नको का? या वर्षापासून ही सुरुवात. पटकन जेवायला बसायचं. हे बघ, आज बाप्पाच्या प्रसादाचा पहिला घास इतर कुणाच्याही नाही, तुझ्या पोटात गेला पाहिजे. काय हो, काय सासूबाई? अगदी बरोबर. अगदी माझ्या मनातलं ओळखलं ताई तुम्ही. आणि मी कायम मला सगळ्यात शेवटी जेवायला बसवतात म्हणून माघारी कुरकुर करायचे. काही बोललीस का तू आता? काय नाही आई. चला, मी म्हटलं ना, बाप्पाचा प्रसाद सगळ्यात आधी तुझ्या पोटात गेला पाहिजे. आई चल जेवायला बस. काय करू हो सासूबाई तुमचं? काही करू नकोस, फक्त ऐक माझं. चल. आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे हे सुखी नाहते. ही कुसुमाची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी करा सुरुवात. निवास, लक्ष्मी निवास. मोदकांसाठी तांदळाचं पीठ आणलं मी, नारळ सुद्धा मीच फोडून दिला, किराणा भरला मी. हे आलेत फुकटचे जेवायला.